काय माहिती आज तर चवही नाही आला सकाळी सकाळी. नाही मी किती लवकर उठत असतो तेव्हाच नाही आला आज. जाऊ दे, नाही आला तर बरं झालं. नाहीतरी उठल्या तेव्हापासून कामं 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 कायचे कामं काय होय तर सगळी जिंदगीच चालली. लग्न झालं तेव्हापासून पहिले मस्त जिंदगी होती माई. मस्त 8 वाजता उठो मी, मस्त शाईपणे उठून मस्त. आज मी कामच नाही करत लवकर. आज पहिले मोबाईल पाहून घेतो. चल बाई मोबाईल पाहून घेतो. अजून सासू बिसूल दिसन बसली आहे तर पहिले मोबाईल पाहून घेतो, मग मस्त जातो आरामशीर. मस्त आता रील वगैरे मस्त पाहून घेतो, मग करतो मस्त कामं. मग बापा बापा हिचं लग्न 1 महिना नाही झाला तर बापा बापा हे शिमल्याला गेली का व बाई. किती मस्त दिसून आली वा. नाही तर पहिले कशी दिसे शाळेत, शांबडी सांबडी कईच्या कई कशीच्या कशीच दिसे. आता किती मस्त दिसून आली माय. जीन्स घातला मस्त लाल लाल बांगड्या. शिमला फिरायला गेली. मी पाय कुठं आहे हिच्यापेक्षा हुशार असून घरची कामं सावडून आली, भांडी घासून आली. मस्त शिमला फिरून आली वा. सगळेजण म्हणे इले लग्न नाही जुळत लग्न नाही जुळत. पाय बरं किती मस्त झालं आता तिचं काम. वेळेपेक्षा आधी नशिबापेक्षा जास्त भेटत नाही म्हणते ना. पाय बरं मस्त नशीब चमकून गेलं. हा मजा आहे बापरे. माहीत लग्नाला 1 वर्ष झालं पण मी कुठं गेली नाही बाई. हे तर मस्त फिरून आली. हिचं नशीब पाय ना बापा काय चमकून गेलं एकाएकी. चमकून काय चांगलंच चमकून गेलं, सोन्यापेक्षा चमकून गेलं मी तर म्हणतो. आणि माय पाय कसं फुटलं नशीब. इथं येऊन फसली मी, दुसऱ्या ठिकाणी नाही गेली. चांगलं भेटायला लागत होतं माझ्या नशिबानं मला, पण मला भेटलं नाही. तर कुठं जाणं नाही येणं नाही, घरातल्या घरात अशी जिंदगी काय कामाची. पाय मस्त 1 महिना लग्न नाही झालं तर मस्त बाई शिमल्याले झुपकून शिमला. मी पाय झुपकून कोंबात. अशी पाहिजे बा जिंदगी लॅविश 1 नंबर. हा असं म्हणते याला म्हणते सुख म्हणजे नक्की काय असते. नाही पाय आयुष्यात नुसतं दुःख दुःख कायचं काय. आणि त्याच्यात कामं सासू सासरे न डोक्यावरून बसाले माया. ते लावते कोको वेगळी, सासू लावते वेगळी कोको. काय नशीब आहे बापा फुटकं माय. हिचं नशीब पाय बरं बापा. हिचं लग्न वेळानं झालं. सगळ्या जणी म्हणे सगळ्या मैत्रिणी तिची मजा कुडवे. पहिले लग्न कधी जुळते होती लग्न कधी जुळते बाबर म्हणा घे म्हणा. ते सगळेजण बोट तोंडात घालून मस्त तोंडात बोट गेलं. हिचं पा म्हणा तिचं सुख आता मोठ्या म्हणे तिले काय व लग्न कोणी जुळत वन काय नाही व. आता पाय मस्त मजा करून आले ना तुम्ही घरचा भांड्या सगळ्याच्या सगळ्या घ्या. माझ्या नशीब पायनं लग्नाला 1 वर्ष होऊन गेला पण कुठं नेलं नाही. गावापाची गावं तरी दाखवले माझ्या घरच्या माणसानं. इले पाय गावापाची गाव राहू दिले. पहिले शिमला मस्त फिरायला नेलं दूर दूर. आता हे पहिल्यांदा इथं शिमल्याले, दुसऱ्यांदा अजून कुठं जाईल. काय माणूस हौश असला पाहिजे म्हणजे झालं बा. माझ्या घरचा माणूस तर मला कुठं नेत नाही. कुठं देवदर्शनाला आले नाही काही नाही, कोणा नातेवाईकात नाही काही नाही. घरातल्या घरात घरघुशीवानी मायाच्याच तर घरी जातो तर भांडणं करू जावं लागते मला. पटावली बापा मी ह्या जिंदगीले. माझी पहिलीच जिंदगी मस्त होती. मस्त 8 वाजता उठणं मस्त राहीनं. मी तर मला तर वाटते लग्न करून मी लय पस्तावली बापा. अशी जिंदगी असते तर पस्तावल्यावर नाही वाटलं असतं. हिची बायवर मस्त फिरायला गेली काय वाटते मस्त वाटते जिंदगी चांगली वाटते. पण माय नशीब पाहिनं कामं करा भांडे घासा धुणं धुवं आणि त्याच्यातच चालली सगळी जिंदगी. सगळं आयुष्य असंच जाईन का काय मी कटकटीत. कवा एवढाही वेळ झाला तर खोलीतच बसली आहे काय. मस्त मोबाईल पाहून आली. हा का मोबाईल पाहायचा टाइम आहे का. सकाळी सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहून बसली. सगळे घरातले कामं धंदे राहिले सगळे राहिले बसली नुसती मोबाईल पाहत इथं. काय पाहून आली एवढी. पाय बाप्पा माय नशीब काय फुट काय तर माझ्या नवऱ्या तर मला कामासाठी बोलते आणि हिचा नवरा इले शिमल्याला फिरायला नेते. पाय कसं आहे फरक नशिबात. कवा कोणती गेली ती माहिती नव्हती शिमल्याला फिरायले. मोठी मला टोपणी देऊ सांगून आली. हे पा हे माझी मैत्रीण 1 महिना झाला तिच्या लग्नाले तर तिच्या नवऱ्यानं तिला शिमल्याला नेलं म्हटलं फिरायले शिमल्याले. तुम्ही काय म्हणे शिमला तर दूरच गावापाची गावाने दाखवले म्हटलं. पा बाकीचे माणसं पहा तुम्ही पहा किती जमीन आसमानचा फरक आहे. 1 वर्ष झालं तर कुठं नेलं नाही फिरायले. नेले पा 1 महिन्यात नेलं तिच्या नवऱ्यानं फिरायले. घ्या पा जरासं पा शिका लोकांपासून काहीतरी. मला काही पाहायची गरज नाही. मला काही तू शिकू नको तर ज्ञान घेऊन. मला काही दुसऱ्याच्या सारखं वागायला काही फायदा नाहीये. मी जसा आहे तसं आहे. तुला पटत असेल तर बरं नाही तर नाही. हो आता मी तुम्हाला सांगितलं ना माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याचे गुणगान केले ना तर तुमच्या जीवार आलं असेल ना. तुम्ही स्वतःला लय हुशार समजताना. जीवार आलं असेल ना जीवार आला याले. तिला नेलं म्हटलं तर मला कधी नेता तुम्ही फिरायला. सगळी जिंदगी काही इथंच कटकटीत घालवता काय. सकाळ संध्याकाळ कटकट काम नाही धाम नाही. काय नुसतं कामं करायला लागते. काही सुख नाही काही नाही. कुठं नेणं नाही जाणं नाही येणं नाही. अशी जिंदगी म्हणत असते. याला जिंदगी म्हणते काय मस्त घुमणं फिरणं याला जिंदगी म्हणते म्हटलं.
मला म्हटलं फिरायला किती आवडते, म्हटलं एवढा एक मला शौक आहे तर तुम्ही तेही पूर्ण नाही करत. काय कामाचे हो तुम्ही? कामाचे नाही तर काय हो, तू किती शौक पूर्ण केले तर तुला कमीच आहे तुझं. काय केलं तुम्ही माझ्यासाठी एवढं नाकवर करून बोलून आले? काय त्यासाठी केलेल्या गोष्टी तुला काही आठवण तर असली पाहिजे ना, तुला त्या गोष्टीची जाणीव तर असली पाहिजे ना. हा, मी तुला लग्नाच्या आधी चांगला मोबाईल घेऊन दिलता, म्हटलं माझ्या घरचे एकाही पोरानं दिला नव्हतं लग्नाच्या आधी मोबाईल घेऊन. मी तुला दिलता म्हटलं माझ्या हिमतीवर घेऊन द्याले. मला सगळेजण म्हणे माझ्या घरचे काय मोबाईल द्यायची गरज आहे म्हणे, तिला म्हणे तिच्याजवळ आहे ना मी मोबाईल. मी म्हटलं नाही, म्हटलं द्यास लागते, म्हटलं मोबाईल दिला होता मी तुला मोबाईल, म्हटलं तरी तुला भावण्याची काही कदर आहे काय काही असाले. बाप्पा तुम्ही तर मला मोबाईल 1-2 लाखाचाच दिला होता. मोठा दिला होता सांगून आले. टप्पर. आता तर तो फोनही नाही काम करत. फोन आला तर फोन नाही उचलले जात, काही नाही, नुसतं हँग मारते तो. टप्पर दिला आणि त्याच्यावर मोठा तुम्हाला गर्व आहे. हो हा, तुला पैसे दिसले, फक्त पैसे दिसाले. काय माझी भावना नाही समजली तुले का कसा दिला काय दिला बा. हा, तुला माझ्या भावनेची काही कदर नाही आहे, तुला पैशाची कदर आहे, फक्त पैसा पाहिजे तुला. पैसा पाहिजे तर तुमच्यासोबत राहिलीस का मी? राहिली असती काय? तिसऱ्या दिवशीच तुम्हाला सोडून गेली असती मी. एवढा 1-1.5 वर्ष झालं नेलं का तुम्ही कुठं फिरायले? कधी ते शौक पाणी केलं का माहिती तुम्ही पूर्ण? माझ्या वाढदिवस झाला मागच्या महिन्यात तर तुम्हाला नाही म्हटलं, तुम्ही केक आणला काय? तुमच्या बहिणीचा आणि तुमच्या मायचा आणि तुमच्या बाबाचा कसा करता वाढदिवस? हां, मी फक्त दुसऱ्याची पोरगी आहे म्हणूनच तुम्ही फरक पडला ना. फरक पडाले तुम्हाला स्वतःचं कसं समजते? हो, मला त्या दिवशी लय काम होते म्हणून नाही केला, नाही तर मागच्या वर्षी केला नव्हता का ते वाढदिवस? हा, केला नव्हता काय? हो, राहू द्या, सांगू नका. करायची इच्छा असली ना 11 वाजता करते आणि 12 वाजता करते करणारा. तुमच्या मनातच नव्हतं ना करणं. मग स्वतःच्या बहिणीच्या वेळेस मायच्या वेळेस कशी समजते बरोबर? बहिणीले 11 वाजता काय 10 वाजता काय नेता ना मार्केटमध्ये कपडे घेऊन द्याले, तेव्हा कसं समजते आपलं आपलं. त्यासोबत ते बोलण्यात फायदा नाही बापा. तू लय कटकट लावतो मामांगो. जेव्हा तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टी जरासा माणूस बसला का तू मागच लागतं निसती बा. हो, मागं नाही लागणार तर काय? मला कमी पडल्यावर कमी पडाले. कमी किती आहे माझ्या जीवनात? सगळी कमी आहे. कटकट नको करू, नाश्त्या पाण्याचं कर जराची. मला भूक लागली, मला वावरात जावं लागते, फवारा आज सोयाबीनवर. हां, आता माझ्या औषधच लागले तुमचे फवारे.